ही एंट्री समजली असेल. ओके, हे तुम्हाला फक्त समजण्यासाठी मी पार्ट दिलेले आहेत. हे एक्झाम्पल आहे आपल्या इकडं. ॲक्च्युअल प्रॉब्लेम पुढे सॉल्व करायचे आहेत. आता जसं ही पहिली बायको झालं तसं याचं दुसऱ्या बायकोसोबत पण लग्न लावूयात आपण. तर दुसरं आहे याचं लायबिलिटी फॉर ट्रान्सफरिंग लायबिलिटीज टू रिअलायझेशन अकाउंट. एखादा जरी विद्यार्थी म्हणला तुम्हाला इथून पुढे कोणी जर विचारलं का आपण रिअलायझेशन अकाउंटला एखादी ॲसेट ट्रान्सफर केल्यानंतर त्याला रिअलायझेशन अकाउंट म्हणतो, त्या ॲसेटचं नाव घेत नाहीत. पहिलं मेन कारण आहे त्या ॲसेट क्लोज झाल्या रिअलायझेशनला पाठवून, म्हणून आपण त्याला रिअलायझेशन नाव घेत असतो. तर दुसरं जर त्याला समजलं नाही, मला एक माझ्या उदाहरणाचं उत्तर दे म्हणायचं. सपोज वधू पक्षाचं आणि वर पक्षाचं जर लग्न झालं तर जे लग्नानंतर नाव लागणार असतं ते वधू पक्षाचं लागतं का वर पक्षाचं लागतं हे सांग म्हणायचं. तर तो काय म्हणेल वर पक्ष. तर हा झाला आपला वर पक्ष, नवरदेव झालं रिअलायझेशन, नवरी झाली सन्ड्री ॲसेट. आता बघूयात, हे समजण्यासाठी सांगतोय, शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, हे एक उदाहरण आहे तुम्हाला समजण्यासाठी. आता लावूया त्याचं दुसरं लग्न, दुसरी बायको पाहूया त्याची कोण आहे ते. तर ह्याचं लग्न लागल्यानंतर आपण लग्न लावलं याचं लायबिलिटीशी. आता जसं ॲसेटला डेबिट बॅलन्स होता तसा लायबिलिटीला कोणता बॅलन्स जाणार, क्रेडिट बॅलन्स. मग क्रेडिट बॅलन्स बंद करण्यासाठी आपल्याला त्याला कोणता बॅलन्स द्यावा लागेल, डेबिट. म्हणजे लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. liabilities account debit to realization account being third party liabilities transferred to realization account. थर्ड पार्टी लायबिलिटीज आपण पुढे ट्रान्सफर केल्या रिअलायझेशन अकाउंटला. आता पुन्हा याच्यामध्ये पण काही प्रोसेस आहे, ते अकाउंट आपल्याला घ्यायचे नाहीत. हे अकाउंट घ्यायचं नाही आपल्याला, हे अकाउंट घ्यायचं नाही, बाकी याला घ्यायचं, हे घ्यायचं, कारण थर्ड पार्टी लायबिलिटीज एवढ्याच आहेत. तर जर्नल एंट्री करताना आपल्याला याचीच जर्नल एंट्री आपण इकडे समजून घेऊयात कशा प्रकारे करावी लागेल. सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट अमाऊंट 20,000. Bills payable account debit amount 60,000 sorry, sundry creditors 50,000 है नहीं का, sorry. Bills payable account 60,000. Loan taken from bank, loan account debit 1 lakh to रिअलायझेशन अकाउंट. अमाऊंट किती जाणार टोटल याची, 50,000 अधिक 60,000 1,10,000 अधिक 1,00,000 2,10,000. आता यालाच आपल्याला इकडे ट्रान्सफर करायचं म्हणल्यावर रिअलायझेशन अकाउंट. आता ही लेजर 11वीची कन्सेप्ट आहे, जर तुम्हाला समजली नाही तर भैतळाव मी समजू शकत नाही, कारण हे बारके पोरं आपल्याला सांगू शकतात, 11वीतले पोरं सांगू शकतात की लेजर कसं ट्रान्सफर करायचं. जर तुम्हाला समजलं नसेल तर तो तुमचा मूर्खपणा असेल किंवा बावळटपणा असेल, लेक्चर्स वर्गात घेताना तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं नसेल, म्हणून व्यवस्थित शिकून घ्यायचं. ओके, नाही समजलं परत फोन करून विचारलं तर लाताच घालतो आता, एवढं सोपं सांगून पण तुम्हाला. ओके चला, तर मी काय बोललो तो, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला याला ट्रान्सफर करून रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाऊन काय लिहायचं, बाय सन्ड्री क्रेडिटर्स, बाय बिल्स पेएबल अकाउंट अँड बाय लोन अकाउंट. तर जाऊयात रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला, लिहूया तिथं बाय सन्ड्री क्रेडिटर्स 50,000, बाय बिल्स पेएबल 60,000 अँड बाय लोन बँक लोन 1,00,000.
तर ही झाली क्लोज. हे झाली याची सेकंड वाईफ. इथून पुढे यांची नावं घ्यायची नाही, पण नावं घ्यायचेच पुढं ज्याला चुकीची फुल्ली केली ना मी त्यांचीच नावं घ्यायचे, ते तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय. इथून पुढं नाव एकदा इथं ट्रान्सफर केले, इथून पुढं नाव कोणाचं घ्यायचं, रिअलायझेशन अकाउंटचं. झालं नाही झालं मग काय राहिलं, तर हे जे आपल्या ॲडजस्टमेंट होत्या ह्या ॲडजस्टमेंट आपल्या आणखीन राहिलेल्या आहेत. फॉर आता पुढची जी जर्नल एंट्री पाहिजे, फॉर ट्रान्सफरिंग ऑफ ॲडजस्टमेंट्स ऑर प्रोव्हिजन्स ऑन ॲसेट्स. ज्या प्रोव्हिजन ऑन ॲसेट आहे याला ट्रान्सफर करण्याची आपल्याला जर्नल एंट्री पाहिजे. ओके, हे समजलं ना. इथून पुढे नाव घ्यायचं नाही. आता प्रोव्हिजन, आता मला सांगा हे डेबिटमधून मायनस होते म्हणजे याला बॅलन्स कोणता आलेला आहे इथं, क्रेडिट. पुन्हा याला काय द्यावं लागेल, डेबिट. नाही समजलं तरी डिप्रिसिएशन अकाउंट डेबिट. थर्ड एंट्री फॉर ट्रान्सफरिंग ऑफ प्रोव्हिजन्स ऑन ॲसेट्स. तर प्रोव्हिजन्स ऑन ॲसेट्स काय काय आहेत, डिप्रिसिएशन, बॅड डेब्ट्स, RTD. सेम अशीच येणार एंट्री, फक्त इथं लायबिलिटीच्या ठिकाणी प्रोव्हिजन ऑन ॲसेट अकाउंट डेबिट, assets accounts debit to realization account, to realization account. आता कसं, being provisions or proviso transferred to रिअलायझेशन अकाउंट. ओके, आता ह्याची जर्नल एंट्री समजून घेऊयात. डेबिटला घ्यायचं आहे, डिप्रिसिएशन अकाउंट डेबिट. इथंच लिहितो पुन्हा त्याची जर्नल एंट्री समजण्यासाठी. डिप्रिसिएशन अकाउंट डेबिट 20,000. बॅड डेब्ट्स अकाउंट डेबिट म्हणजे BD अकाउंट डेबिट 2000. RDD अकाउंट डेबिट 1000 टू रिअलायझेशन अकाउंट 23,000. आता पुन्हा हे कुठं जाणार, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बाय डिप्रिसिएशन, बाय बॅड डेब्ट्स अँड बाय RDD. म्हणजे त्यालाही आपल्याला लिहायचं इथंच, बाय बॅड डेब्ट्स. इथं वरी हेडिंग टाकला होतं, बाय प्रोव्हिजन्स ऑन ॲसेट्स, प्रोव्हिजन ऑन ॲसेट्स. त्याच्याखाली डिप्रिसिएशन 20,000, बॅड डेब्ट्स 2,000, RDD 1,000. ज्या प्रकारचे असेल त्या प्रकारचे. तर या जर्नल एंट्रीज आपल्याला अशा पद्धतीने पास कराव्या लागतील. समजलं असेल, चांगल्या प्रकारे मी समजावण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला. जर समजलं नसेल तर मी याच्यापेक्षा जास्त तुमच्यासाठी आणखीन लेक्चर बनवण्याचा प्रयत्न करेल, एक स्पेशली याच्यावरती. परंतु हे समजून येईल प्रत्येकाला अशी मी आशा ठेवतो. मग आता सगळ्यांचा प्रश्न असेल की सर ह्या 3 एंट्रीज तर झाल्या, आम्हाला याच्यामध्ये कसलाही प्रॉब्लेम नाही, चौथी एंट्री कशासाठी येणार. तर चौथी एंट्री येणार, हा जो ॲक्युमुलेटेड प्रॉफिट होता हा वाटून द्यावा लागेल ना आपल्याला. डिस्ट्रीब्युशन ऑफ ॲक्युमुलेटेड प्रॉफिट अँड रिझर्व हा कोणामध्ये वाटून देणार आपण, पार्टनरमध्ये वाटून देणार. फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ ॲक्युमुलेटेड प्रॉफिट और लॉस, जे आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये पाहिलेलंच आहे, अगोदर पाहिलेलंच आहे आपण, त्या पद्धतीनेच आपल्याला इथं डिस्कस करायचं आहे. जनरल रिझर्व पुन्हा लायबिलिटीला बॅलन्स कोणता, क्रेडिट. बंद करायचं आहे आपल्याला हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला पाठवून, तर याला कोणता बॅलन्स द्यावा लागेल, डेबिट. म्हणजे याची जर्नल एंट्री काय येणार याच्यामध्ये, तर इथं काय येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिटची पाहूयात आपण. ओके,
accumulated profit oblique reserve, profit and loss account debit, general reserve account debit. आता बा हा प्रॉफिट अँड लॉस, इथं जनरल रिझर्व आणि इथलंच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू रिअलायझेशन अकाउंट being accumulated profit distributed among partner. अशा पद्धतीने आपल्याला याची एंट्री पास करावी लागेल. हे आपण रिकन्स्टिट्यूशनमध्ये पाहिलेलं आहे. जाऊयात पुढे. पुढे लॉस डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी फॉर ट्रान्सफर ऑफ ॲक्युमुलेटेड लॉस, सॉरी इथं रिअलायझेशन नाही येणार, टू पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट येणार. माझी मिस्टेक झाली. टू पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. अँड फिफ्थ फॉर डिस्ट्रीब्यूशन ऑफ accumulated लॉस. तर याच्यासाठी याच्या अपोजिट जाणार एंट्री, पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता तुम्ही म्हणताल सर हे जास्त एक्सप्लेन का नाही केलं आहे? इझी आहे. इथं क्रेडिट बॅलेन्स आहे, याला डेबिट बॅलेन्स आहे. ॲसेट साईडला जर असतं तर डेबिट बॅलेन्स बंद करण्यासाठी आपण क्रेडिट दिलेलं आहे. इथं क्रेडिट बॅलेन्स आहे, याला बंद करण्यासाठी आपण या एंट्रीजमध्ये डेबिट बॅलेन्स दिलेला आहे. आणि याला मी रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये ज्यावेळेस आपण प्रिपेअर केलं तर ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, त्या केसमध्ये मी चांगल्या प्रकारे तुम्हाला हे समजून सांगितलेलं आहे. तिथं जर इथं समजलं नसेल तर तिथला व्हिडिओ लेक्चर जाऊन तुम्ही पाहू शकतात. ओके. तर ह्या होत्या जर्नल एंट्रीज आपल्या पहिल्या स्टेजच्या, ज्या की आता आपण जर रिअलायझेशन अकाउंट जर प्रिपेअर केलं असेल, हे आपण संपूर्ण ट्रान्सफर केलं. आता आपण रिअलायझेशन अकाउंट कशा प्रकारे प्रिपेअर झाले ते पाहूयात आपण. ओके. तर याला रिअलायझेशन अकाउंट, ओके, हे लिहून घ्या. याच्यातल्या एंट्रीज एवढं लिहून घ्या, म्हणजे हे रफ करून मी इकडं रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ते बनवून घेतो आणि हे तुम्हाला समजेल त्याच्यामध्ये. ओके. एवढा टॉपिक झाला म्हणजे आजचं लेक्चर कंप्लीट होऊन जाईल. याच्यामध्ये ट्रान्सफर स्टेज आपण केले. ट्रान्सफर स्टेजमध्ये आपण 5 एंट्रीज पाहिलेले आहेत. पहिलं ट्रान्सफर ऑफ ॲसेट, दुसरं ट्रान्सफर ऑफ लायबिलिटीज, तिसरं फॉर ट्रान्सफरिंग प्रोव्हिजन्स ऑन ॲसेट, चौथी ट्रान्सफर प्रॉफिट ॲक्युमुलेटेड प्रॉफिट आणि पाचवी फॉर ट्रान्सफरिंग. आता पहा जर्नल एंट्रीज पाहिल्या. सिम्पल लेजर जर आला असेल तर काय करायचं आपल्याला? पहा, सिम्पल लेजर आला असेल तर हे झालं आपलं रिअलायझेशन अकाउंट. हे झालं आपलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि पुढे
कॅश ऑब्लिक बँक अकाउंट आपण प्रिपेअर करूयात. कॉलम माहिती आहेत पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज ओके. एक्झाम्पल सॉल्व करून दाखवते. म्हणून पर्टिक्युलर्स ए अमाऊंट रुपीज बी अमाऊंट रुपीज सी अमाऊंट रुपीज. पर्टिक्युलर्स ए अमाऊंट रुपीज बी अमाऊंट रुपीज सी अमाऊंट रुपीज. हे आहे क्रेडिट साईड, हे आहे डेबिट साईड. इथे डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज ओके. तर हा प्रॉब्लेम आपल्याला समजून घ्यायचा आहे.